नमस्कार। आता प्रियाने एवढा तमाशा घातलेला असतो आणि प्रिया आता तोऱ्यात वरती निघून गेलेली असते। आता प्रिया वरती निघून गेल्यावर प्रतिमा तिच्या मागोमाग जाते आणि प्रतिमा आता प्रियाला खूप हाक मारू लागते, पण प्रिया आतून प्रतिमाला काहीही रिस्पॉन्स देत नाही। शेवटी आता प्रतिमा खाली येते आणि प्रतिमा म्हणते, मी काय म्हणते, ह्या वर्षी आपण पूजेला बसण्याचा मान सायली आणि अर्जुनला देऊया। त्यावर आता रविराज म्हणतो, प्रतिमा अगदी योग्य बोललीस तू, माझ्या मनात जे होतं तेच बोललीस, चालेल सायली आणि अर्जुनलाच देऊया। त्यावेळी सायली म्हणते, पण प्रतिमा त्या तुम्ही प्रियाला बोलवायला गेला होतात ना, त्याचं काय झालं? त्यावेळी आता लगेच प्रतिमा म्हणते, अगं काय सांगू, मी किती हाका मारल्या पण तिने आतून रिस्पॉन्सच काही दिला नाही। त्यावेळी सायली म्हणते, एकच मिनिट, आणि सायली आता प्रियाला भेटण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जाते। आता सायलीचा आवाज ऐकून प्रिया दरवाजा खोलते। सायली आतमध्ये जाते आणि म्हणते, का ग एवढी का छळतेस तू प्रतिमा आत्याला? आणि प्रतिमा आत्या तुझी आई आहे आणि आईसोबत कोणत्या जन्मीचं वैर पाळतेस तू? त्यावेळी आता प्रिया म्हणते, अगं माझं आईसोबत वैर नाही, पण माझी आई सारखं सारखं तुझं कौतुक करते ना, ते मला बघवत नाही। आता प्रिया ही खूप काही बोलते आणि आता सायली तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण प्रिया काही ऐकत नाही। शेवटी आता सायली नाईलाजास्तव खाली येते आणि रविराज म्हणतो, अगं सायली बाळा, बस बस तू पूजेला, मी सांगतोय ना। आणि रविराज सायली आणि अर्जुनला पूजेला बसवतो। सायली आणि अर्जुन पूजेला बसलेले असतात। आता पूजेला सुरुवात होते। प्रताप, कल्पना, सुभेदार सगळेच खुश असतात आणि इकडे प्रतिमा आणि रविराज सुद्धा खुश असतात। आता तिथे पूजेच्या ठिकाणी रविराजचा जावई म्हणजे अश्विन हा येतो। अश्विन आतमध्ये येतो आणि बघतो तर काय, आपल्या सासरी पूजेसाठी आपला भाऊ अर्जुन आणि त्याची बायको सायली बसलेली आहे। त्यावेळी आता अश्विन जोराने ओरडतो, दादा काय करतोस तू हे? आणि आता अश्विन हा अर्जुनवर धावून जातो आणि म्हणतो, चल उठ इथून, तुला कळत नाही का, इथे पूजेला बसण्याचा मान माझा आणि प्रियाचा आहे आणि आमचा मान इथे सुद्धा तू हिरावून घेतोयस? आणि आता अश्विन हा लगेच अर्जुनवर हात उगारतो। तेवढ्यात अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्याला ढकलून देतो आणि म्हणतो, नीट ऐक आधी। आणि तेव्हा रविराज उठतो आणि जाऊन अश्विनचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, तुला कळत नाही का, तुझ्या मोठ्या भावावर तू हात उगारतोस आणि ते पण तुझ्या सासरी येऊन? अर्जुन आणि सायली तुझे दादा वहिनी आहेत आणि असे दादा वहिनी मिळायला सुद्धा भाग्य लागतं आणि तरी सुद्धा तू हे जे केलंयस ते पूर्णतः चुकीचं आहे। असं बोलून आता रविराज हा अश्विनचे कानपाड फोडतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरात चालता हो, आमच्या शुभकार्यात तू विघ्न आणलं आहेस, आणि त्याला धक्के देत घराबाहेर काढतो। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।